आषाढी वारीसाठी राज्यभरातून अनेक पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असतात आणि या पालख्यांमध्ये अनेक वारकरी यामध्ये समाविष्ट होत असतात। विठ्ठल नाम घेतले तर 10 हत्तीचे बळ येते असे वारकऱ्यांमध्ये भावना आहे आणि अशाच आपल्या तुकाराम महाराज यांच्या पालखीमध्ये आजी आहेत, त्यांचं वय 90 आहे। पुणे जिल्ह्यातील शिरूर येथून त्या देहूमधून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीत त्या पायी वारी करत आहेत आणि त्या आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेले आहेत। आपल्यासोबत आजी आहेत। आजी, काय नाव आहे, काय सांगाल? सुभद्राबाई बाबूराव भोसले, राहणार गणेगाव वरुड, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। किती वय आता? 90च्या पुढे गेले। किती वर्ष आहे पालखीचं? पालखीचं भरपूर झालंय बाबा, 30 पुढं मी कायला मापलंय, मापतीच नाही ना। मी आपलं चालायचं नाचत फुगडे खेळत, मी गाडीत बसत नव्हती म्हणून मला गाडीत आणि त्यात गाडीत बसून येतात मग आणलं असतं का आता म्हणतात लई वाऱ्या करते, चल चल अशा बलकीच्या ठिकाणी या रामकृष्णारी, या रामकृष्णारी, या रामकृष्णारी। मग मी जाते फुगड्या खेळते, बारूड म्हणते। अभंग म्हणा का? अभंग म्हणू काय आता? अहो काय मागाशी म्हणून नाही दिलं बाजून, मागाशी म्हणलेला अभंग म्हणून डबल। रामकृष्णारी देवा इंद्रायणी तांबली, देवा इंद्रायणी तांबली। संबंधित होता ज्ञानेश्वर माऊली, संबंधित होता ज्ञानेश्वर माऊली। देवा इंद्रायणी तांबली, देवा इंद्रायणी तांबली। पंढरीचा पांडुरंग आळंदीसी आला, म्हणे मुक्ताबाई चमत्कार झाला। देवा इंद्रायणी तांबली, देवा इंद्रायणी तांबली। संबंधित सजाविता हात थरथरला, भक्तांचा आठवण झाला। देवा इंद्रायणी थांबली, देवा इंद्रायणी थांबली। रामकृष्णारी पांडुरंगाकडे काय साकडं घातलंय? साधी ताकद आहे का? मग मी उगाच म्हणते का देव माझा माझा मी देवाची? ताकदीशिवाय मी इथं आले का? 90 वयची बाई घर सोडायची नाही, त्याने आणलंय म्हणून मी आले ना। आणि एवढं बोलाय कोण लाईत? मला देव लाईत, माहिती ताकद आहे का बोलायची? एकंदरीतच आजीमध्ये विठ्ठल नामाच्या जयघोषाने एक ऊर्जा निर्माण होते अशी आजी सांगतात आणि माझ्या विठू माऊलीनीच मला पंढरपूरच्या दिशेने नेत आहे आणि आषाढी वारीमध्ये मी पंढरपूरमध्ये सामील होणार आहेत। कॅमेरा पर्सन प्रसाद सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, काटेवाडी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।